अजित पवार यांचे एकेकाळी लाडके असलेले आमदार आणि आता खासदार झालेले निलेश लंके यांनी अजितदादांना पहिल्यांदा प्रत्युत्तर दिलंय. नगर आणि माढा लोकसभेच्या जागेवरून अजितदादांनी भाजपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यावर निलेश लंके यांनी आता शिळ्या कढीला ऊत कशाला असं म्हटलंय. काल मुंबईत झालेल्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला. तसंच लोकसभेला एकट्या भाजपच्या सर्व्हेवर जागा वाटप झालं, आता तिन्ही पक्ष सर्व्हे करणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर करत विधानसभेचे जागा वाटप कसे होणार याचं सूत्र सांगितलं. दरम्यान निलेश लंकेंना संधी देण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. लंके माझ्याकडून लोकसभा लढवण्यास तयार होते. त्यांना लोकसभा हवी होती. तिथे भाजपचे खासदार असल्यानं भाजपनं लंकेंसाठी जागा सोडली नाही. नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पना दिली होती. भाजपनं ऐकलं नाही. पालकमंत्र्यांनी त्रास दिला, त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणार नाही अशी लंकेंनी भूमिका घेतली होती. जवळच्या लोकांच्या क्रशर आणि खाणी बंद केल्यानं आपल्याला फटका बसेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे लंके शरद पवारांसोबत गेल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान अजितदादांच्या या विधानावर आता खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोष्टीला आता काय महत्व राहिलेलं नाही. त्या चर्चेला आता मला येताना मी काहीतरी मला कोणीतरी बातमी दाखवायला मी म्हणलं, आता लोकसभेची निवडणूक झाली, मी खासदार झालो, तिकडं मोहिते साहेब पण खासदार झाले. आता ते काय ते म्हणतात ना, शिळ्या कडीला कड देणं चुकीचं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.